नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, सध्या गावखेड्यातून, गावागावातून वारकरी हा पंढरीच्या दिशेने आपल्या सगुण सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी, त्याच्या चरणांवरती नतमस्तक होण्यासाठी हा पंढरीच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा एक दिव्य सोहळा आहे. हा वर्षानुवर्षापासूनचा, शेकडो वर्षापासूनचा हा जो अविरत अभंग असा सोहळा आहे, ही जी अभंग अविरत अशी चालणारी वारी आहे, ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात ही त्या ठिकाणी आपल्याला साजरी होताना किंवा वारकरी हे त्या वारीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या भेटीसाठी जाताना आपल्याला पाहायला दिसतं. आता ही जी वारी आहे, ही वारी म्हणजे काय? तर ही अखंड हिंदूंच्या वारकरी परंपरेच्या समरसतेचं हे प्रतीक आहे. वारी ही अतिशय पवित्र आहे. या वारीमध्ये अभंग, कीर्तन ही जी आपल्या संतांनी घालून दिलेली जी परंपरा आहे, त्या परंपरेच्या अनुषंगाने भजन, कीर्तन, काला असेल, त्यानंतर प्रवचनं असतील, या माध्यमातनं समाज प्रबोधन करत, 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 करत ही वारी पांडुरंगाच्या भेटीसाठी ही पंढरपूरला जात असते. पंढरीची वारी म्हणजे अभंग हिंदूंची परंपरा आहे. परंतु या वारीच्याच अनुषंगाने काही घटना, काही गोष्टी ह्या जेव्हा त्या वारीमध्ये घडतात किंवा प्रसारमाध्यमांवरती ज्या मुद्दाम ट्रेंड केल्या जातात, तेव्हा मात्र ही जी वारी आहे, ही वारी एका सुनियोजित षडयंत्राचा सामना करते आहे का? किंवा करते आहेच अशा प्रकारचा विश्वास हा या ठिकाणी आपल्या समोर येतो. त्यामुळे हा प्रश्न आहे, की ही जी पंढरीची वारी आहे, ही वारी सध्या ही जी परंपरा आहे, ही परंपरा सध्या एका सुनियोजित षडयंत्राचा सामना करते आहे का? याचं कारण असं, की या वारीच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे भ्रम, अनेक प्रकारचे नरेटिव्ह हे त्या वारीमध्ये किंवा वारीच्या अनुषंगाने प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही पंढरीची वारी म्हणजे ही हिंदू धर्माच्या विरोधात वारकरी धर्म चालवण्याचा एक ट्रेंड हा या ठिकाणी पाहायला मिळतो. वैदिक परंपरेला फाटा देण्यासाठी संतांनी वारकरी परंपरा निर्माण केली, अशा प्रकारचे खोटे भ्रमसुद्धा या वारीच्या अनुषंगाने आपल्याला प्रस्थापित करताना आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे यज्ञ संस्कृती विरुद्ध नामस्मरण संस्कृती किंवा वैदिक संस्कृती किंवा वैदिक परंपरा विरुद्ध वारकरी परंपरा, वारकरी संस्कृती अशा प्रकारचे खोटे ट्रेंड, खोटे नरेटिव्ह हे या वारीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वारीवर वैचारिक भ्रम निर्माण करणारे हे हल्ले हे आपण लगेच ओळखले पाहिजे, असं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे कोण करते आहे? तर वारकरी संप्रदाय कुणाची घुसखोरी होते आहे किंवा वारकरी संप्रदायाला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे आपण लगेच ओळखलं पाहिजे आणि त्याविषयी सतर्क असलं पाहिजे, हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. तर हे कोण करते आहे? तर ज्यांना देव आवडत नाही किंवा ज्यांना देव चालत नाही, ज्यांना धर्म चालत नाही, ज्यांना ही संस्कृती चालत नाही, ज्यांना विठ्ठल मान्य नाही, विठ्ठलाचं मंदिर त्यांना हे वेगळ्या प्रकारचं प्रार्थनास्थळ दिसतं, विठ्ठलाची मूर्ती हे त्यांना विठ्ठल दिसत नसून किंवा ते विठ्ठल मान्य नसून त्यांना वेगळ्या प्रकारचं प्रतीक त्या ठिकाणी दिसतं. असे लोक अचानक जेव्हा वारीमध्ये सामील होतात किंवा अशा प्रकारची विचारसरणीला मान्यता देणारे लोक जेव्हा वारीमध्ये सामील होतात आणि अचानक वारकरी म्हणून त्या वारीमध्ये सामील होऊन आपले अजेंडे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र मनामध्ये याविषयी शंका ही साहजिकच उत्पन्न होते. आता तसं जर बघितलं तर आपण जसं म्हणतो, की वारकरी परंपरेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नाही. संतांनी सुद्धा तेच सांगितलं आहे, की या परंपरेमध्ये किंवा आपल्या या परमेश्वराच्या भेटीसाठी जाताना, नामस्मरण करताना कुठल्याही प्रकारचा भेदाभेद, कुठल्याही प्रकारची उच्च नीचता ही त्या ठिकाणी नाही. त्याचप्रमाणे या वारकरी परंपरेतील भजनाचा जो काही एक मोठी परंपरा आहे, कीर्तनाची परंपरा आहे, नामस्मरणाची परंपरा आहे, या परंपरेला त्या ठिकाणी फाटा देत, त्या ठिकाणी वेगळ्याच प्रकारच्या प्रयोग, खरं तर आपण असं म्हणू शकू, वेगळ्याच प्रकारचे प्रयोग करण्याचं सुद्धा आपल्याला वारीमध्ये पाहायला दिसतं.
त्यामुळे त्यांचे ते अजेंडे सेट करण्याचा प्रयत्न होतो. जसे की मग ती संविधान वारी, आता या वारीमध्ये कोणी काहीतरी संविधान वारी काढण्याचा प्रयत्न करतो, काही काही दिवस तो ट्रेंड चालण्याचा प्रयत्न करतो. संविधान समता वारी किंवा दिंडी असंही काही ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतं, किंवा समता कीर्तन नावाने एक काहीतरी वेगळ्या प्रकारची एक वैचारिक भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी या माध्यमातून या वारीमध्ये आपल्याला दिसतात आहेत. परंतु ही वारीची जी परंपरा आहे ही भक्तीची, प्रेमाची आणि नामस्मरणाची आणि एकत्रित उपासनेची परंपरा आहे, ही वारकरी परंपरा आहे. या ठिकाणी असे जे काही वैचारिक भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आपण तिथेच मोडकळीस काढल्या पाहिजे किंवा त्यांना तिथेच थांबवलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. कारण की जर हे नाही थांबवलं किंवा आपण म्हणू शकू हे जरसं या विषयाकडे जर डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी समाजामध्ये हळूहळू सेट होत जातात आणि त्या खऱ्या वाटायला लागतात. आपली जी वारीची परंपरा आहे ही परंपरा काय आहे, तर जसं आपण म्हणतो की या परंपरेने किंवा या भक्ती संप्रदायाने आपल्या धर्मातील समरसता टिकवून ठेवली आहे. इस्लामी राजवटीत या परंपरेने आपल्या इथल्या नागरिकांना, जनतेला किंवा शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आपला हिंदू धर्माशी जोडून ठेवण्याचं मोठं कार्य केलं. भक्ती नामस्मरण कीर्तन याच्या माध्यमातून देवासोबत जोडून ठेवण्याचं काम केलं आणि पर्यायाने स्वराज्याच्या पाठीशी आपण उभं असलं पाहिजे हा संदेश कळत नकळत या सामान्य जनतेमध्ये रुजवण्याचं कार्य सुद्धा या वारकरी संप्रदायाने आणि या परंपरेनं केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. त्यामुळे हा जो वारी आहे ही फक्त पायी चालत जाणे आणि विठुरायाच्या दर्शनाला जाणे आणि ते दर्शन घेऊन घरी परत येणे एवढ्याच पुरतं याचं महत्त्व नाही, तर याचं महत्त्व हे विविधांगी प्रकारे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये समरसता आहे, यामध्ये अखंड भक्तिभाव आहे, यामध्ये भक्ती करणारे प्रेमळ निर्व्याज्य भेदाभेद न मानणाऱ्या हिंदूंना एकत्रित करण्याची क्षमता या वारीमध्ये आहे आणि एकंदरीतच धार्मिक वातावरण प्रस्थापित करण्याची क्षमता सुद्धा या पांडुरंगाच्या वारीमध्ये आहे. त्यामुळेच ज्या काही देशविघातक शक्ती असतील किंवा ज्यांना हे मान्य नाही, ज्यांना हा हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचं ज्यांच्याशी वैर आहे, ज्यांना काहीतरी एक खोटं पुरोगामित्व या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे, अशा प्रकारचे ढोंगी वारकरी किंवा ढोंगी लोक या वारीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतात आणि या माध्यमातून मूळ जे वारीचं स्वरूप आहे, भक्तीचं स्वरूप आहे, कीर्तनाचं स्वरूप आहे, कीर्तनामधनं जो काही भक्तिभाव आपल्या वारीमधनं प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होत होता त्याला कुठेतरी फाटा देऊन एक वेगळ्याच प्रकारचे प्रयोग या वारीमध्ये होताना आपल्याला दिसतात आहेत किंवा हे लोक करतात. त्यामुळे आपण याच्या विरोधात असलं पाहिजे आणि आपण आपल्या परंपरेच्या पाठीशी असलं पाहिजे. आता ही जी वारीची परंपरा आहे किंवा हा जो इतिहास आहे, हा इतिहास तसा बघितला तर सर्वांना सर्वमान्य आणि सर्वश्रुत आहे. तो इतिहास काय आहे, तर विठ्ठल म्हणजे काय, तर विठ्ठल हे द्वारकेवरून पंढरपूरला आलेला पांडुरंग, म्हणजे ते कृष्णाचं रूप आपण म्हणतो किंवा नारायणाचं रूप आपण त्या विठ्ठलाला आपण त्या ठिकाणी म्हणतो. तुकोबारायांनी जसं म्हटलं आहे की द्वारकेचे केणे आले याची ठाया, भक्तराया चोजविनं. भक्तराज पुंडलिक याच्या भेटीसाठी किंवा याच्या शोधासाठी पांडुरंग या रूपात पांडुरंगाचं रूप घेऊन कृष्ण किंवा नारायण हे त्या ठिकाणी पंढरपूरला आल्याचं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं आणि साक्षात तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये असंच लिहून ठेवलं आहे. त्यामुळे कुठलाही संप्रदाय हा असताना किंवा सुरू असताना किंवा संप्रदायाला एक मूर्त रूप देण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. त्या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट असते ती म्हणजे दैवत. त्या संप्रदायाचं दैवत काय आहे की कोणाची उपासना करायची, तर या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं, वारकरी परंपरेचं दैवत हे पांडुरंग आहे. म्हणजे ते कृष्ण आहे किंवा नारायणाचं रूप आहे किंवा कृष्णाचं रूप आहे. आणि त्या दैवताची उपासना पद्धती असते. तर ती उपासना पद्धती काय आहे, तर ती सामूहिक उपासना पद्धती वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेली आहे. सगळ्यांनी एकत्रित येणे, हरिपाठ म्हणणे, भजन करणे, कीर्तन करणे, ही सामूहिक उपासना पद्धती या वारकरी संप्रदायाची आहे.
आणि तिसरं असते धर्मग्रंथ किंवा तो ग्रंथ, संप्रदायाचा सर्वमान्य ग्रंथ. तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखून कदाचित या तिसऱ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी साक्षात परमेश्वरांनी जो ग्रंथ सांगितला किंवा ज्या ग्रंथाची निर्मिती केली अशा भगवद्गीतेचं तेव्हाच्या प्रचलित मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं. सर्वांना ती वाचता यावी, हा भक्ती संप्रदाय सर्वांसाठी खुला व्हावा, पांडुरंगाची परमेश्वराची भक्ती ही सर्वांसाठी खुली व्हावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेदाभेद अडचण, भाषेची सुद्धा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी तेव्हाच्या मराठी भाषेमध्ये या भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरी म्हणून केलं आणि ती ज्ञानेश्वरी या संप्रदायाचा मूळ ग्रंथ म्हणून पुढे उदयास आली. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं दैवत काय, तर पांडुरंग म्हणजे कृष्ण म्हणजेच नारायण, म्हणजे हा वैष्णव संप्रदाय सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा वैष्णव संप्रदायाचं एक रूप सुद्धा आपण असं म्हणू शकतो. या संप्रदायाची उपासना पद्धती काय, तर सामूहिक उपासना, मग ते हरिपाठ असेल, वारीला जाणे असेल किंवा भजन असेल, कीर्तन असेल, सामूहिक कीर्तन असेल, ही या प्रकारची उपासना आहे. आणि तिसरं म्हणजे याचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. आता कृष्ण भक्तीमध्ये सुद्धा काय सांगितलं आहे, तर कृष्ण भक्तीमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा भजन कीर्तन एकत्रित येणे, उत्सव साजरा करणे, नाचून गाऊन परमेश्वर भक्ती करणे असं कृष्ण संप्रदायामध्ये किंवा कृष्ण भक्तीमध्ये आपण पाहायला आपल्याला मिळतं. त्याच प्रकारचं वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तन आणि वारीला जाणे, नाचत जाणे, गात जाणे, आनंद व्यक्त करत जाणे हे या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कृष्ण भक्तीशी कृष्ण उपासनेशी अनुसरून हा वारकरी संप्रदाय किंवा ही वारकरी परंपरा वारकरी उपासना या ठिकाणी आहे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे हा जो पांडुरंग आहे, हा जो विठ्ठल आहे, ही जी वारकरी परंपरा आहे, ही हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्मातील महत्त्वाचा घटक आहे किंवा हिंदू धर्माशी निगडीतच आहे. हा वेगळ्या प्रकारचा धर्म नाही, हा वारकरी धर्म नाही. वारकरी धर्म म्हणजे त्याची एक आचार पद्धती आहे की ज्यांनी वारीला गेलं पाहिजे वर्षातून एकदा, मग ती आषाढीची असो किंवा कार्तिकीची असो, त्यांनी गळ्यात माळ घातली पाहिजे, त्यांनी हरिपाठ केला पाहिजे, त्यांनी कीर्तन प्रवचनाला उपस्थित राहिलं पाहिजे, त्यांनी सामूहिक उपासना केली पाहिजे, ही त्या धर्माची व्याख्या आहे. परंतु याचा अर्थ तो हिंदू धर्माच्या विरोधात वारकरी धर्म उभा केला संतांनी असा मुळीच होत नाही. त्याचप्रकारे यज्ञ संस्कृती जी होती किंवा यज्ञ होतं, हे एक यज्ञ करताना जर आपण बघितलं तर एक प्रमुख यजमान असतो आणि यजमानाचं त्याची पत्नी असेल किंवा त्याचा एक परिवार असेल, एक लिमिटेशन त्या उपासनेमध्ये येतात. त्यामुळे ही उपासना लिमिटेशन व्यक्त करणारी आहे किंवा ते एक लिमिटेड काहीतरी एका विशिष्ट आपण त्याला म्हणू शकू की परिवारासाठी ती आपण करू शकतो. परंतु नामस्मरणाची जी उपासना आहे, ही उपासना सर्वसामान्यांनाही करणं सोपं जातं. सर्वसामान्य मग त्यामध्ये हजारो लाखो लोक त्यामध्ये येऊन नामस्मरण करू शकतात. त्यामुळे हा पर्याय संतांनी या वारकरी संप्रदायाला दिला. नव्हे की जे यज्ञ संस्कृतीच्या विरोधात नामस्मरण संस्कृती किंवा ही अशा प्रकारची परंपरा निर्माण केली, अशा प्रकारचा कुठलाही यामध्ये संदर्भ नाही आहे किंवा असा कुठलाही हेतू या संतांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच वैदिक संस्कृती विरुद्ध वारकरी संस्कृती किंवा वैदिक परंपरा विरुद्ध वारकरी परंपरा अशा कुठल्याही प्रकारचे इतिहासामध्ये दाखले किंवा असा कुठल्याही प्रकारचा उद्देश हा आपल्या तिथले तेव्हाच्या संतांचा, मग ते ज्ञानोबा असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत चोखामेळा असतील, गोरा कुंभार असेल, नामदेव शिंपी असेल, जनाबाई असेल, अशा कितीतरी संतांचा या वारकरी संप्रदायामध्ये योगदान आहे. त्यांनी असंख्य अभंग या ठिकाणी लिहून ठेवले आहे. असा कुठल्याच प्रकारचा दाखला किंवा कुठल्याच प्रकारची नोंद इतिहासामध्ये ही आपल्याला पाहायला मिळत नाही. या सर्व संतांनी भगवत भक्ती सांगितली आहे. समरसतेत येऊन सर्व भेदाभेद सोडून आपण भक्ती केली पाहिजे आहे, हेच या ठिकाणी सर्व संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना धर्म आवडत नव्हता, ज्यांना धर्म आवडत नाही, ज्यांना संस्कृती आवडत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या किंवा अशा प्रकारच्या ढोंगी वारकऱ्यांच्या बळी पडून आपण आपलं मूळ वारकरी संप्रदायाचं, मूळ भक्तीचं जे आपलं मूळ आहे,
हे न विसरता आपण त्याच्याशी कायम असलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे. हेच या जे ढोंगीचे वारकरी जे काही नरेटिव्ह या ठिकाणी प्रस्थापित करतात त्याच्या विरुद्धात जर आपण उभं राहिलं आणि आपण आपल्या वारकरी संप्रदायाशी, परंपरेशी दृढ असलो तरच हे आपल्याला या ठिकाणी त्यांचे हे जे षडयंत्र आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मोडून काढता येतात. त्यामुळे अशा ढोंगी लोकांच्या, आपण ज्याला म्हणू एक ग्रामीण भाषेमध्ये म्हणता येईल किंवा एक प्रचलित भाषेमध्ये म्हणता येईल की या ढोंगी लोकांच्या नादाला न लागता आपल्या संतांनी सांगितलेला मार्ग, वारकरी संप्रदायाचा मार्ग, भक्तीचा मार्ग हा आपण कायम ठेवला पाहिजे आणि आपण त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे. या ठिकाणी एवढंच सांगतो, थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.